श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। नाना साधनांचे मूळ कवी, नाना प्रयत्नाचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवीश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या कवीश्वर चिंतनामध्ये समर्थांनी अंतःकरणातून निर्माण होणाऱ्या सुंदर अशा प्रकारच्या ईश्वरी कृपेला काव्याचं रूप त्याला दिलेलं आहे, काव्याचा प्रसाद त्याला दिलेला आहे, काव्याचं एक सुंदर अशा प्रकारचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे। भक्त आणि भगवंताच्या मधला सुंदर अशा प्रकारचा संवाद म्हणजे काव्य असतं पहा। देव आणि भक्त याच्यामधला सुंदर अशा प्रकारचं संवादातून होणारं दर्शन हे काव्याच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं। बरं, हे काव्य जे आहे हे आपण पाहिलं की रामायण, महाभारत अशा प्रकारची काव्य आपल्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे आज कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा प्रभाव आजही या क्षणालाही टिकून आहे आणि पुढे भविष्यातही तो टिकून राहणार आहे। म्हणजे ही काव्य निर्मिती होत असताना, करत असताना, रामायणाची काव्य निर्मिती करत असताना किंवा भागवताची काव्य निर्मिती करत असताना अनेक प्रकारच्या ऋषीमुनींनी लिहिलेल्या ऋचा, संहिता, वेद, उपनिषद ही सगळी काव्य आहेत। आणि ही काव्य जी आहेत ही महाकाव्य आहेत, नुसती काव्य नाही आहेत। तर या महाकाव्याला सुद्धा सुंदर अशा प्रकारचं त्याला अध्यात्माचं, परमार्थाचं, भक्तीचं, प्रेमाचं सुंदर अशा प्रकारचं कवच असावं लागतं। आणि हे काव्य जे आहे ना, हे काव्य आता लहान मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहतो की त्यामध्ये कविता असतात, सुंदर अशा प्रकारच्या बोधप्रद कविता असतात, त्या आपण पाठ कराव्यात। कविता पाठ करणं एवढ्यापुरता मर्यादित तो विषय नाही किंवा नसावा, तर कवितेतला भाव रसग्रहण करण्याची सवय आपल्याला लागावी। त्या काव्यामध्ये, त्या कवितेमध्ये नेमकं कवीला काय म्हणायचं आहे, कवीची प्रतिभा काय सांगते आहे, हे आपण पाहण्याची आवश्यकता असते। म्हणून प्रत्येक साधन, प्रत्येक आपण करत असलेलं कर्म आणि प्रत्येक असलेली जी भगवंताची कृपा असते ना, ही भगवंताच्या कृपेचा वर्षाव, हा भगवंताच्या कृपेचा वर्षाव अखंडपणानं होत असतो। मग त्या आपल्या चांगल्या वाईट घटनांच्यावरून भगवंताची कृपा कधीही समजू नये की एखादी मनाविरुद्ध घटना घडली की भगवंत आमच्यावरती कोपला, असं कधी आपण म्हणू नये। कारण भगवंताला सुद्धा त्या घटनेतून आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, त्या घटनेतूनही आपल्याला काहीतरी बोध करायचा असतो, त्या घटनेतूनही काहीतरी शिकवायचं असतं, काहीतरी आपल्याला नेमकं सांगायचं असतं। पण आपण काय करतो, आपल्या मनासारखं झालं, आपल्या मनाविरुद्ध घटना घडली की मग भगवंतावरती, इतर लोकांच्यावरती आपण शिणतो, त्याच्यावरती रागवतो, निराश होतो आणि मग काहीतरी अशी नको ती कृत्य करत बसतो। म्हणून भगवंताची कृपा जी आहे ते समर्थ इथे म्हणतात की नाना साधनांचं ते मूळ आहे। आता साधना हा काही परमार्थापुरता आणि परमार्थासाठीचा फक्त विषय आहे का, तर नाही। आपण अभ्यास करतो आहोत, आपण चिंतन करतो आहोत, आपण वाचन करतो आहोत, आपण आपल्या चांगल्या जीवनासाठी, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जे काही करत असतो ना, त्याला साधन म्हणावं। साधन आपण म्हणतो ना, व्यवहारामध्ये काहीतरी माणसांनी पोट भरायचं साधन त्यांनी केलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी कमवलं पाहिजे। आणि हे साधन प्रत्येकाजवळ असावं लागतं की नाही? पोट प्रत्येकाला आहे की नाही? प्रत्येकाला पोट आहे। त्या पोटासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या कार्यासाठी, आपल्या प्रपंचासाठी आणि माझ्या स्वतःच्या उत्कर्षासाठी प्रत्येक जण काहीतरी साधन शोधत असतो। म्हणून आपण विद्यार्थी दशेमध्ये, आपण जेव्हा शिकत असतो, शिक्षण घेत असतो, तेव्हापासून या कार्याला सुरुवात करावी। म्हणजे मग पुढे काय होतं, पुढे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा सुकर म्हणजे अत्यंत सुलभ अशा होत असतात।
आधी कष्ट आणि मग फळ. समर्थांचा किती सुंदर विचार आहे पहा. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ, आणि साक्षेपे विण केवळ वृथा पुष्ट, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. कष्ट केल्याशिवाय कोणतंही कार्य होत नाही. कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्यजनी. अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं चिंतन समर्थ या ठिकाणी आपल्या समोर देत आहेत की नाना साधनांचं ते मूळ आहे काव्य हे. कवी नाना प्रयत्नाचे फळ, अनेक प्रकारच्या सुंदर अशा प्रकारच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं. एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी आपली बाग फुलवत असतो पहा. आणि ती बाग करत असताना आता डाळिंबाची बाग लावतात, संत्र्याची बाग लावतात, द्राक्षाची बाग लावतात. तेव्हा ती बाग लावताना ती झाडं रोपं लावत असताना तो शेतकरी त्या फळाबद्दलची कल्पना मनामध्ये बाळगून ती फळं लावत असतो. असं असतं का की फक्त झाडं लावली, रोपं लावली, बस मला काही नको, आता माझं झालं, समाधान झालं, मला फक्त रोपं लावायची होती, मला फक्त बीज पेरायचं होतं, असं नाही चालत. आपण शिक्षण घेताना, आपण कोणतंही काम करताना, आपण शालेय जीवनामध्ये शिक्षण घेताना सुद्धा हे बीजारोपण करतो आहोत. पुढे यशस्वी जीवनाची वाटचाल ही या बीजापासून होत असते, या प्रयत्नातून ती होत असते. जसा शेतकरी ते बीज पेरत असताना, बी पेरत असताना शेतामध्ये, किंवा झाडं रोपं लावत असताना, फळांची बाग करत असताना, त्या फळांना पुढे फुलं येतील, त्यांना फळं लागतील, त्या फळांचा मी आनंद घेईन आणि दुसऱ्यालाही आनंद देईन. जीवनामध्ये काय असतं, जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःच्या आनंदापुरता स्वार्थी विचार माणसांनी कधी करू नये. संतांनी आणि कवींनी हा दुसऱ्याला आनंद दिलेला आहे. आपलं जीवन हे फक्त आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आहे असं अजिबात नाही, तर तो आनंद आपण तर नक्की घ्यावा. आपण घेतही असतो आणि घेतलाही पाहिजे. पण आपण आनंद घेऊन जेव्हा दुसऱ्याला तो आनंद आपण देऊ किंवा देऊ शकतो, तेव्हा तो खरा आनंद द्विगुणित होतो, तेव्हा तो आनंद खरा आपल्याला लाभदायक होतो. म्हणून नाना कार्यसिद्धी केवळ कवीचेनी प्रसादे. अनेक प्रकारची कार्य आहेत, अनेक प्रकारच्या घटना आहेत, आणि अनेक प्रकारच्या घटनांच्या माध्यमातून समर्थ या ठिकाणी आपल्याला चिंतन आपल्या समोर ठेवता आहेत की प्रासादिक काव्याचा जो प्रकार आहे तो समर्थांना या ठिकाणी मान्य आहे. आणि समर्थ असं म्हणतात, ज्ञानेश्वरी, दासबोध, विवेक सिंधू, रामायण, महाभारत ही सगळी महाकाव्य आहेत. आणि या महाकाव्याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन या काव्यप्रसादातून आपल्याला घडत असतं. हा काव्यप्रकार आणि हा काव्यप्रसाद जो आहे, हा काव्यप्रसाद आपल्याला लाभणं आणि त्याप्रमाणे आपल्याला तो मिळत राहणं ही खऱ्या अर्थानं आपल्यावरती भगवंताची कृपा असते. कृपेचा वर्षाव सतत होत असतो, पण गरज आहे ती अज्ञानरूपी छत्री दूर करण्याची. कृपेचा वर्षाव होतच असतो वरून अखंड, पण तो कृपेचा वर्षाव होत असताना ती अज्ञानाची छत्री जी आहे ती दूर केल्याशिवाय आणि बाजूला केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं ते काव्याचं प्रासादिक रूप पाहायला मिळत नाही. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या चिंतनाच्या माध्यमातून इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.